नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी-ई-टी 2026 जी की 21 जून 2026 रोजी जो पेपर होणार आहे, तर त्या पेपर करता महत्त्वपूर्ण असणारा मानसशास्त्र हा जो विषय आहे, तर मानसशास्त्र विषयावरील आतापर्यंत सन 2013 ते 2025 पर्यंत टी-ई-टी परीक्षेमध्ये जे काही प्रश्न आपल्याला विचारण्यात आले होते, असे महत्त्वपूर्ण आय-एम-पी प्रश्न जे की वारंवार परीक्षेमध्ये रिपीट होत असतात, असेच प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्र, जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि शेअर करायचा आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा विद्यार्थी मित्र, आजच्या व्हिडिओमधील आपला पहिला प्रश्न या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय आहे बघा, खालीलपैकी पृच्छा प्रतिमानाचे जनक कोण आहेत? बघा, अध्यापनाची जी प्रतिमाने आहेत, ओके, अध्यापन प्रतिमाने, आपल्याला माहिती आहे की अध्यापन प्रतिमाने या घटकावरती आपल्याला 100% परीक्षेमध्ये प्रश्न हा बघायला मिळतो. यामध्ये कधी जोड्या लावा, कधी अध्यापन प्रतिमाना कोणाची कोणती आहेत यावरती विचारले जातात. त्यामुळे हा प्रश्न आय-एम-पी आहे विद्यार्थी मित्र. ओके, टी-ई-टी 2017 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. आता बघा, या ठिकाणी पृच्छा प्रतिमानाचे जनक कोण आहेत असा प्रश्न आहे. ऑप्शन बघा, डॉक्टर ब्रूस जॉइस, आसुबेल, ब्रुनर आणि रिचर्ड सचमन. तर जे पृच्छा प्रतिमान आहे, तर पृच्छा प्रतिमानाचे जनक कोण आहेत विद्यार्थी मित्र? तर ते आहेत रिचर्ड सचमन. ऑप्शन नंबर डी, डॉक्टर रिचर्ड सचमन हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. पृच्छा प्रतिमानाचे जनक म्हटले की रिचर्ड सचमन. आता या व्यतिरिक्त अजून जे काही अध्यापनाची प्रतिमाने आहेत आपण ते देखील समजून घेऊया. ती कोणकोणती आहेत बघा. या ठिकाणी सगळ्यात पहिलं म्हणजे पृच्छा प्रतिमाचे जनक हे डॉक्टर रिचर्ड सचमन आहेत. आणि त्यानंतर जे इतर अध्यापनाची प्रतिमाने आहेत ती देखील आपण समजून घेऊया. बघा, रिचर्ड सचमन पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान, हिल्डा टाबा यांचा आहे उद्गमन प्रतिमान. ओके, यावरती देखील प्रश्न आलेला आहे. हा पॉईंट देखील आय-एम-पी आहे. ओके, त्यानंतर जेरॉन ब्रुनर यांचं कोणतं आहे तर संकल्पना प्राप्ती प्रतिमान आहे. जेरॉन ब्रुनर यांचं संकल्पना प्राप्ती प्रतिमान येतं. आणि जीन पियाजे यांचं आहे बोधात्मक विकास प्रतिमान. जीन पियाजे यांचं बोधात्मक विकास प्रतिमान आहेत. ही सर्व प्रतिमाने खूप महत्वपूर्ण आहेत आणि आय-एम-पी आहेत विद्यार्थी मित्र. विद्यार्थी मित्र, तुम्हाला ही पीडीएफ देखील डाउनलोड करता येणार आहे. पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि जर चॅनलवरती नवीन असाल, टी-ई-टी 2026 ची जर तुम्ही तयारी करत असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला, आणि सोबतच व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या डॅश डॅश यांनी केली आहे. टी-ई-टी 2013 पेपर 1 मधील हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र. बघा, मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली आहे? वॅटसन, थॉर्नडाईक, विल्यम वुंड की मॅकडुगल? कोणी केलेली आहे? तर विद्यार्थी मित्र, मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र, ओके, मानवी वर्तनाचे शास्त्र अशी कोणी आहे तर वॅटसन या मानसशास्त्रज्ञांनी केलेली आहे. ऑप्शन नंबर ए, वॅटसन हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, चला बघा, आता थोडंसं आपण स्पष्टीकरण या संदर्भात जाणून घेऊया. वॅटसन हा अमेरिकेतील वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ होता. यांनी मन आणि बोधावस्था जुगारून मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र म्हणजेच काय, सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ ह्युमन बिहेवियर अशी मानसशास्त्राची व्याख्या केली आहे. ओके, चला, यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. आता हा प्रश्न विद्यार्थी मित्र आय-एम-पी असा प्रश्न आहे, कारण की हा प्रश्न आतापर्यंत खूप वेळा जो आहे परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे. प्रश्न बघा काय, कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो हे डॅश डॅशचे उदाहरण आहे. ओके, बघा, कातड्याचा जो निर्जीव पट्टा आहे त्याला अंधारामध्ये साप समजून आपण घाबरतो. ओके, तर याला कशाचं उदाहरण आहे? समावेश, मनाचा कल, इंद्रिय भ्रम की चित्तभ्रम? ओके, हे जे उदाहरण आहे कशाचं आहे तर विद्यार्थी मित्र हे काय तर हे इंद्रिय भ्रमाचं उदाहरण आहे. ओके, याला काय म्हणतात? इंद्रिय भ्रम. म्हणजे आपल्या इंद्रियाला जो पट्टा आहे तो सापासारखा दिसतो. कशा दिसतो? सापासारखा. आपल्याला इंद्रिय भ्रम त्या ठिकाणी होतो. त्यामुळे ऑप्शन नंबर सी, इंद्रिय भ्रम हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, इंद्रिय भ्रम. बघा, या ठिकाणी आता इंद्रिय भ्रम मध्ये काय येतं, यामध्ये उद्दीपक अस्पष्ट असला किंवा पार्श्वभूमी बदललेली असली तर ज्ञानेंद्रियाकडून काय होतं, चुकीचा अर्थ हा लावला जातो. ओके, ज्ञानेंद्रियाकडून चुकीचा अर्थ जो आहे त्या ठिकाणी लावला जात असतो. त्यावेळी इंद्रिय भ्रम हा त्या ठिकाणी आपल्याला होत असतो विद्यार्थी मित्र. आणि अजून महत्वपूर्ण म्हणजे बघा, जसं की रस्त्यावर पडलेल्या दुधाच्या बाटलीचे बूच म्हणजेच काय, झाकण उन्हात चमकते, ओके, चककते, तेव्हा आपल्याला ते रुपयाच्या नाण्यासारखे वाटते. आता हे जे उदाहरण आहे हे यापूर्वी परीक्षेला येऊन गेलेलं आहे. ओके, हे काय, हे यापूर्वी परीक्षेला येऊन गेलेलं आहे, हे आलेलं आहे विद्यार्थी मित्र. त्यानंतर ज्यावरती आपला प्रश्न आहे, कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो, या दोन या टाईपची उदाहरण झाली. इंद्रिय भ्रमाची ही काय, ही दोन उदाहरणे
झाली. विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि शेअर करायचं आहे. ओके, बघा, जर तुम्हाला टीईटीच्या नोट्स हव्या असतील तर नोट्स मिळवण्याकरता तुम्ही जो आहे 9518 338472 या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तुम्हाला त्या ठिकाणी नोट्स सेंड करून दिल्या जातील. ओके, चला, यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता डॅश डॅश होय. ओके, साधक अभिसंधान पद्धती ज्याचा उद्गाता कोण आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके, बघा, आता साधक अभिसंधान ही अध्यापन उपपत्ती या ठिकाणी आपण समजून देखील घेऊया. ओके, बघा, आता विद्यार्थी मित्र, अल्बर्ट बांदुरा, BF स्किनर, डॉक्टर ब्लूम आणि थॉर्नडाईक. तर साधक अभिसंधान या अध्ययन उपपत्तीचा उद्गाता कोण आहे तर तो आहे स्किनर. ओके, ऑप्शन नंबर बी, BF स्किनर हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, स्किनर यांची कोणती आहे साधक अभिसंधान. स्किनर यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला, त्याने कबुतरावरती प्रयोग केला होता. कोणावरती? कबुतरावरती प्रयोग जो आहे हा स्किनर या मानसशास्त्रज्ञाने केला होता. ओके, स्किनर यांचं कोणतं आहे कबुतरावरती. याने याची एक पेटी आहे त्याला स्किनर बॉक्स म्हणून ओळखले जाते. ओके, त्या पेटीला काय त्याने एका पेटीमध्ये ठेवलं होतं त्याला स्किनर बॉक्स म्हणून ओळखल्या जात असते. अत्यंत महत्वपूर्ण असा हा प्रश्न होता विद्यार्थी मित्र. हा प्रश्न तुम्हाला आतापर्यंत परीक्षेत खूप वेळा रिपीट झालेला आहे. हा वारंवार रिपीट होणारा प्रश्न आहे आणि IMP प्रश्न आहे. ओके, चला, यानंतर पुढील प्रश्न घेऊन यापूर्वी याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा, BF स्किनर, ओके, हा एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होता. कोणत्या देशाचा होता? हा अमेरिका या देशाचा मानसशास्त्रज्ञ होता. यानंतर साधक अभिसंधान उत्पत्तीचा उद्गाता याने कबुतरावरती जो प्रयोग केला त्यामध्ये एक पेटी तयार केली होती आणि ती पेटी स्किनर बॉक्स या नावाने ओळखल्या जाते. यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पेटी जी आहे स्किनर बॉक्स या नावाने ओळखल्या जात असते. ओके, चला, बघा, आता या प्रयोग जो होता हा साधक अभिसंधान ही जी उत्पत्ती आहे, हा जो प्रयोग आहे, या प्रयोग नेमका काय आहे हे आपण समजून घेऊया. बघा, यामध्ये काय तर विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली असे म्हणतात आणि या साधनीभूत होण्याच्या अभिसंधानास साधक अभिसंधान या नावाने ओळखल्या जाते. ओके, इन्स्ट्रुमेंटल कंडिशनिंग असेही याला म्हणतात. क्लिअर आहे सर्वांना? चला, विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला, यानंतर पुढचा प्रश्न घेण्यापूर्वी बघा कशा पद्धतीने करायचं आहे. चॅनल सबस्क्राईब करून साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि जर ही PDF हवी असेल तर PDF मिळवण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, सोबतच जर तुम्हाला PDF नोट्स हव्या असतील, PDF नोट्स PYQs हवे असतील, ओके, PYQचं स्पष्टीकरणासह PYQs हवे असतील तर त्याकरता तुम्ही 9518 338472 या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. ओके, त्यामध्ये तुम्हाला माफक फी मध्ये त्या ठिकाणी पेमेंट मिळून जे आहे PDF नोट्स या प्रोव्हाइड करून दिल्या जातील. ओके, चला, यानंतर पुढचा प्रश्न बघा, मानसशास्त्राचे पहिले पुस्तक कोणते आहे. ओके, मानसशास्त्राचे पहिले पुस्तक कोणते आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ॲनिमल इंटेलिजन्स, रिपब्लिक, डी ॲनिमा आणि प्रिन्सिपल सायकोलॉजी. तर मानसशास्त्राचे पहिले पुस्तक कोणते आहे विद्यार्थी मित्र? TET 2013 मधला पेपर 1 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. ओके, मानसशास्त्राचे पहिले पुस्तक म्हटलं तर ते आहे डी ॲनिमा. ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. डी ॲनिमा हे मानसशास्त्राचे पहिले पुस्तक आहे. ओके, चला, बघा, स्पष्टीकरण. मानसशास्त्राचे पहिले पुस्तक डी ॲनिमा आहे. ॲरिस्टॉटल यांनी डी ॲनिमा नावाचा ग्रंथ लिहिला आणि यात आत्म्यासंबंधीचे विचार समाविष्ट आहेत. आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी पहिली व्याख्या जी होती अरिस्टॉटल यांनी मानसशास्त्रज्ञाची केली होती. ओके, बघा, अरिस्टॉटल यांच्यामध्ये काय होतं तर मानसशास्त्र एक कशाचे शास्त्र आहे रे तर हे आत्म्याचे शास्त्र आहे. ओके, आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी अरिस्टॉटल यांची मानसशास्त्र संबंधी व्याख्या होती. ही व्याख्या देखील आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाते. त्यामुळे सर्वांनी हे सर्व पॉइंट व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यायची आहेत. ओके, चला, यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय आहे भावनिक बुद्धिमत्ता. ओके, भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना सन 1995 मध्ये जगासमोर आणणारे मानसशास्त्रज्ञ म्हणजे डॅश डॅश होय. ओके, TET 2019 मधील पेपर 1 मधला हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र. बघा, ऑप्शन्स पहा. पीटर सॅलोवी, विल्यम जेम्स, डॅनियल गोलमन आणि जॉन मेयर असे पर्याय या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. तर 1995 मध्ये ही संकल्पना जगासमोर कोणी मांडली तर ती डॅनियल गोलमन यांनी मांडली आहे. ओके, कोणी मांडली आहे? डॅनियल गोलमन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, डॅनियल गोलमन यांनी ही संकल्पना जी आहे जगासमोर मांडली आहे.
आणि यामध्ये यापूर्वी संशोधन कोणी केलं होतं तर पीटर सॅलोव्ही आणि जॉन मेयर या दोघांनी केलं होतं. ओके, बघा पीटर सॅलोव्ही व जॉन मेयर. ओके, जॉन मेयर या दोघांनी काय या संबंधित संशोधन केलं होतं. भावनिक बुद्धिमत्ता म्हटलं की हे नाव लक्षात असू द्या विद्यार्थी मित्र. ओके, चला त्यानंतर पुढील प्रश्न घेऊया. तत्पूर्वी याचं स्पष्टीकरण पहा काय आहे. तर नेमकी भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय, ही संकल्पना काय हे आपण समजून घेऊया. ओके, पहा यामध्ये काय, शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे सहाय्य असले पाहिजे असा विचार डॅनियल गोलमन यांनी मांडला. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे व्यक्तीच्या बुद्धीस भावनेची जोड मिळाली तर त्याचे जीवन समृद्ध होईल, यशस्वी होईल असे डॅनियल गोलमन या मानसशास्त्रज्ञाचे मत होते. हीच आहे भावनिक बुद्धिमत्ता. ओके, यालाच काय म्हणतात, भावनिक बुद्धिमत्ता असे म्हणतात. या पद्धतीची ही संकल्पना आहे. खूप सर्वांना ही संकल्पना समजली असेल. विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा काय विद्यार्थी मित्रो, प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळे वेगळे मानसिक चित्र तयार करण्याच्या प्रक्रियेविषयी दिलेली खालती कोणती विधाने सत्य आहेत. ओके, बघा सत्य विधान ओळखायचे. संवेदना, कल्पना, भावना की प्रेरणा. आता प्रतिमा निर्माण करायची याला काय म्हणतात. टीईटी 2019 पेपर 1 मधला हा प्रश्न आहे. तर याला कल्पना असे म्हणतात. ऑप्शन नंबर 2 कल्पना हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, काय म्हणतात याला, कल्पना असे म्हणतात. स्पष्टीकरण समजून घेऊया. पहा काय आहे, जसं की देव, राक्षस, अप्सरा, स्वर्ग, नर्क, कल्पवृक्ष या साऱ्या कल्पना अशाच प्रतिमांच्या जुळवणीतून साकार झाल्या आहेत. आणि प्रतिमांचा खेळ म्हणजेच कल्पना असे म्हटल्यास ते अतिशयोक्ती ठरू नये. ओके, म्हणजेच काय या ठिकाणी आपल्याला म्हणता येतील की हे सर्व घटक कशा संबंधी आहेत, हे सर्वच्या सर्व घटक हे कल्पनेसंबंधी आहेत. त्यामुळे ऑप्शन नंबर सी कल्पना हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्र. प्रश्न बघा, परीक्षेत कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती असे म्हणणे म्हणजे कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर करणे होय. ओके, पहा परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले. ओके, आणि मग त्यानंतर आपल्याला माहिती आहे की कमी गुण मिळाल्यानंतर जे आहे या ठिकाणी असे म्हणणे की प्रश्नपत्रिका जी आहे ती खूप अवघड होती असं म्हणणं म्हणजे कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर करणं होय. ओके, संरक्षण यंत्रणा ही कोणत्या पद्धतीची आहे हे आपण या ठिकाणी समजून घेऊया. नकारात्मकता, आत्मताडण, तादम्य की प्रक्षेपण. ओके, बघा टीईटी 2019 मधील पेपर 1 चा हा प्रश्न आहे. आता यावरती आपल्याला या टॉपिक वरती संरक्षण यंत्रणेवरती 100% आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न बघायला मिळतात. दरवेळेस या टॉपिक वरती आपल्याला प्रश्न हा परीक्षेमध्ये विचारला जातो म्हणजे जातोच. ओके, मग जर तुम्हाला परीक्षेमध्ये एखाद्याला परीक्षेत कमी गुण मिळाले आणि तो म्हणत असेल की बा पेपरच खूप अवघड होता, म्हणजे तो कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर त्या ठिकाणी करतोय तर तो त्या ठिकाणी प्रक्षेपण या संरक्षण यंत्रणेचा वापर करतोय. ऑप्शन नंबर 4 प्रक्षेपण हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला यानंतर पहा विद्यार्थी मित्रो, परीक्षेत कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका अवघड होती असे म्हणणे म्हणजे प्रक्षेपण या संरक्षण यंत्रणेचा वापर करणे होय. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा काय आहे, खालीलपैकी कोणती प्रेरणा ही मनोसामाजिक प्रेरणा नाही. ओके, शेवटी बघायचं आहे नाही म्हटलेला आहे, मनोसामाजिक प्रेरणा नसणारी. टीईटी 2019 मधला हा प्रश्न आहे पेपर 1 मधील. संपादन, संलग्न, कुतूहल व संशोधन आणि उत्सर्जन. बघा मनोसामाजिक प्रेरणेच्या मध्ये संपादन, संलग्न येते आणि कुतूहल व संशोधन येतं, फक्त उत्सर्जन येत नाही. आणि आपल्याला नेमकं नाही काय हेच विचारलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 उत्सर्जन हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, काय आहे, उत्सर्जन ही मनोसामाजिक प्रेरणा नाही आहे. क्लिअर आहे सर्वांना. चलो यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न घेण्यापूर्वी याचं स्पष्टीकरण समजून घ्या. उत्सर्जन ही एक सामाजिक प्रेरणा आहे. ओके, ही कशी आहे, सामाजिक. मनोसामाजिक आहे का नाही. बघा ध्येय प्राप्तीस प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल कराव्यास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकून धरणाऱ्या शर्तीचे मिश्रण म्हणजेच काय, प्रेरणा होय. म्हणजेच त्या ठिकाणी त्याला प्रेरणा असे म्हणता येईल. यानंतर पहा, या प्रेरणेमुळे काय होते, शारीरिक व सामाजिक समतोल साधला जातो. प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टींची निवड होत असते आणि प्रेरणा व्यक्तीला उद्दिष्टाप्रत घेऊन जाते. प्रेरणा व्यक्तीत उत्साह निर्माण करते आणि प्रेरणा व्यक्तीला स्फूर्ती प्रदान करते, प्रेरणा व्यक्तीला उत्साहित करते. हे आहे प्रेरणेचे महत्व. ओके, हे काय मानवी जीवनात प्रेरणेचे असणारे महत्व. यानंतर पुढील प्रश्न बघा. तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओला लाईक करायचं आहे. बघा 21 जून
2026 रोजी टीईटीचा पेपर होणार आहे विद्यार्थी मित्र. टीईटी पेपर 1 आणि पेपर 2 होणार आहे. त्याकरता महत्त्वपूर्ण म्हणजे मानसशास्त्र विषय आपण या ठिकाणी घेत आहोत. मानसशास्त्र विषयाचे प्रश्न या ठिकाणी आपण घेत आहोत. नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये या व्हिडिओचा फायदा होईल. त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, चला बघा, अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणातील साहचर्यवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांचा समावेश होत नाही. ओके, बघा, अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र. अध्ययन उपपत्तीचे जे काही घटक आहेत, ओके, यामध्ये साहचर्यवादी उपपत्तीचा जो प्रकार आहे यामध्ये कोणत्या मानसशास्त्राचा समावेश होत नाही असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, वॅटसन, गुथ्री, हल हे तीन जे आहेत विद्यार्थी मित्र, वॅटसन, गुथ्री आणि हल हे साहचर्यवादीमध्ये येतात. ओके, हे तिघही कशामध्ये येतात? हे तिघही जे आहेत हे तिघही, ओके, वॅटसन, गुथ्री आणि हल तिघही साहचर्यवादीमध्ये आहेत. ओके, हे सर्वही कशामध्ये येतात? ते तिघही साहचर्यवादी येतात. फक्त आसुबेल जो आहे तो डेव्हिड आसुबेल जो आहे हा कशामध्ये आहे? तर हा ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये येतो. ओके, आसुबेल कशामध्ये येतो? हा ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये येतो. बघा, उपपत्तीचे जे काही प्रकार पडतात त्यापैकी ज्ञानात्मक उपपत्तीचा जो प्रकार आहे त्यामध्ये आसुबेल हे असतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 आसुबेल हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बाकी वॅटसन, गुथ्री, हल हे तिघही साहचर्यवादीमध्ये येतात. क्लिअर आहे सर्वांना? ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा काय आहे? मस्तिष्क ग्रंथीमधून स्त्रवणाऱ्या स्त्रवाचे प्रमाण वाढल्यास, ओके, काय होते? काय होणार? व्यक्तीची बुद्धी वाढते, व्यक्तीच्या वर्तनात अस्थिरता वाढते, शरीराची अवास्तव वाढ होते आणि व्यक्तीच्या कामवासना वाढते. तर विद्यार्थी मित्र, अशा वेळी काय होते? शरीराची अवास्तव वाढ होते. ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, शरीराची जी आहे ती अवास्तव वाढ त्या ठिकाणी होत असते. यानंतर पुढचा प्रश्न बघा काय विद्यार्थी मित्र, स्मरणाचा प्रमुख घटक, ओके, ग्रहण कोणता आहे? ग्रहण. यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे अनुभवाचे स्वरूप. आता अनुभवाच्या स्वरूपामध्ये खालीलपैकी कोणती बाब येत नाही? ओके, जे अनुभवाचं स्वरूप आहे यामध्ये कोणती बाब येत नाही असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके, स्मरणासंबंधी या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बघा, चेतकाची तीव्रता, अर्थपूर्णता, व्यक्तीची मनोवृत्ती आणि चेतक वृत्ती. तर स्मरणामध्ये म्हटलं तर चेतकाची तीव्रता येते, अर्थपूर्णता आहे आणि चेतक स्रोत येतो. येत नाही कोणती? तर ती व्यक्तीची मनोवृत्ती ही बाब येत नसते. त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन नंबर 3, ओके, हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. आपल्याला नाही म्हटलेलं आहे. नाही कोणतं आहे? त्यामध्ये हे सर्व घटक बाकी येतात, फक्त व्यक्तीची मनोवृत्ती त्या ठिकाणी येत नसतं. त्यामुळे व्यक्तीची मनोवृत्ती हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना? ओके, चलो यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा काय? बुद्धिगुण हे मज्जापेशी व मज्जातंतू यांच्या जोडणीवर अवलंबून असतात. ओके, बुद्धिगुण जे आहे ते मज्जापेशी आणि मज्जातंतू यांच्या जोडणीवरती अवलंबून असतात. जोडणीची गुंतागुंत जेवढी अधिक तेवढी बुद्धीची श्रेष्ठता अधिक, असे थॉर्नडाईकने बुद्धीच्या कोणत्या उपपत्तीमध्ये मांडलेलं आहे? थॉर्नडाईकची जी बुद्धीची उत्पत्ती आहे यामध्ये कोणत्या उपपत्ती त्यांनी मांडलेला आहे? शक्तिवादी, संख्यात्मक, द्विघटक की अनेक घटक? तर बघा विद्यार्थी मित्र, थॉर्नडाईक यांनी हे कोणत्या उपपत्तीत मांडलेलं आहे? तर हे यांनी शक्तिवादी उपपत्ती मांडलेलं आहे. ओके, ऑप्शन नंबर 1 शक्तिवादी उपपत्ती ही कोणाची आहे? तर ही थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञाची येते. त्यानंतर संख्यात्मक उपपत्ती, द्विघटक, ओके, अनेक घटक कोणाची आहे? तर थर्स्टन या मानसशास्त्रज्ञाची अनेक घटक आहे. द्विघटक कोणाची आहे? तर स्पियरमन, ओके, स्पियरमन या मानसशास्त्राची द्विघटक उपपत्ती आहे. यामध्ये यांनी दोन घटक सांगले होते. ओके, यामध्ये S1 आणि S2 यामध्ये लहान घटक आणि मोठा स्रोत असे यामध्ये येतं. क्लिअर आहे सर्वांना? थॉर्नडाईकची कोणती उपपत्ती? तर शक्तिवादी उपपत्ती. ऑप्शन नंबर 1 आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, वाचन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? बघा, वाचन अक्षमता म्हटलेलं आहे, याबाबत अयोग्य असणारी बाब कोणती? शब्द आठवणे कठीण जाते, बरोबर आहे, शब्द त्याला आठवता येणार नाही. अनावश्यक अक्षरे जोडतात, हे देखील बरोबर आहे. कागदावर लक्ष केंद्रित करू शकतात पण डावीकडून उजवीकडे वाचताना अवघड जाते, हे देखील बरोबर आहे. आता वाचन अक्षमता म्हटलं यामध्ये अंकाचा क्रम चुकीचा लावतात. आता हे बघा, हे वाचन अक्षमतेमध्ये येतं का? ओके, हे वाचनासंबंधी आहे का? नाही, हे वाचनामध्ये नाही येत. त्यामुळे अंकाचा क्रम चुकीचा लावतात, हेच या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, अयोग्य विधान ओळखायचं होतं. अयोग्य विधान कोणतं आहे? तर अंकाचा क्रम चुकीचा लावतात, हे या ठिकाणी अयोग्य विधान आहे. बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीचे प्रश्न जे असतात आपल्याला टीईटी परीक्षेमध्ये जे आहे विचारले जात असतात. ओके, बघा टीईटी परीक्षेमध्ये आपल्याला या टाईपचे प्रश्न हे वारंवार विचारले असतात. तुम्हाला जर ही पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ मिळवण्याकरता
तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल. टीईटीची परीक्षा ही 21 जून 2026 रोजी होणार आहे आणि जर तुम्हाला टीईटी संदर्भात महत्त्वपूर्ण नोट्स हव्या असतील, अतिशय माफक किमतीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी नोट्स मिळणार आहेत. त्या कुठे तुम्ही घ्यायच्या आहे, तर त्याकरता तुम्ही मला 9518 33 84 72 या नंबरवरती मेसेज करायचा आहे. तुम्हाला त्या ठिकाणी नोट्स संबंधी माहिती मिळवून दिल्या जाईल. ओके, चला, क्लिअर आहे सर्वांना? मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.